इकडे एक क्विक डेमो घेऊन येत आहे डिशवॉशरचा। भांडी घासायला तुम्हालाही वेळ नाही आहे का, की भांडी घासायचा कंटाळा येतोय? हेल्पर ठेवायला चॅलेंजेस आहेत, जसं की अर्धवट खरकटी राहिलेली भांडी परत धुवून घ्यावी लागतात। ऐन सणाला किंवा पाहुणे असताना त्यांच्या होणाऱ्या सुट्ट्या आणि यामुळे आपली होणारी चिडचिड। म्हणूनच डिशवॉशर हा हल्ली बेस्ट ऑप्शन आहे। डिशवॉशर फक्त फॅशन किंवा लक्झरी नाही, तर हल्ली गरज झालेली आहे असं मला वाटतं। आणि तुम्हीही असा विचार करत असाल तर मग हा डेमो तुमच्यासाठी आहे। मलाही डिशवॉशर घेण्याआधी खूप प्रश्न पडले होते, जसं की कोणती भांडी डिशवॉशरमध्ये चालतात, कोणती भांडी स्वच्छ निघतात, भांडी कशी लावावी म्हणजे स्वच्छ होतात, करपलेली भांडी स्वच्छ निघतील का, तेलकट तुपकट दुधाचं भांडं स्वच्छ होईल की नाही, हेल्पर ठेवला आणि डिशवॉशर जर घ्यायचं असेल तर दोन्हीमध्ये काय परवडेल, बिल किती येईल, डिशवॉशर किती वेळा लावता येईल, डिशवॉशरमध्ये काय काय टाकावं लागतं आणि त्याचा खर्च किती येतो, डिशवॉशर किती लहान किंवा किती मोठा घ्यावा लागेल, डिशवॉशरमध्ये कोणकोणती भांडी धुण्याचे ऑप्शन आहेत, टेक्निकली डिशवॉशर कसा वर्क करतो, पाणी जास्त वेस्ट होत नाही ना, असे एक ना अनेक प्रश्न मलाही पडले होते। आणि त्याचीच उत्तरं देण्यासाठी मी एक खास व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येणार आहे। तुम्हाला जर हा डेमो आवडला असेल आणि व्हिडिओ इन डिटेल बघायचा असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। बाय।